हाय हॅलो, आम्ही आता मॅगी खातोय. आता संध्याकाळ झालेली आहे, जेवणाचा टाइम पण झालेला आहे, पण मुलांना छोटीशी भूक लागली आणि म्हटलं चला इथं मॅगी काही आलू पराठा पण मिळत होतं. आलू पराठा इतका छान होता इथला. महेश्वरचा जो राजवाडा आहे ना त्याच्या इकडे बाजूला हा आलू पराठा आहे. मस्त त्यांनी दही दिलंय आणि सोबत आहे ना मिरचीचं लोणचं. इतकं भारी लागत होती ना चव. तर मी नक्की ट्राय करणार आहे हा आलू पराठा, तुमच्यासोबत शेअर करेल मी, कारण मी बघून घेतला आणि त्यांना विचारून पण घेतलं. म्हटलं दादा तुम्ही कसा बनवलाय हा, असं म्हणून. चाललोय महेश्वरी ओरिजिनल साडी कुठं बनते आणि कोणता कारखाना आहे ते पाहण्यासाठी. शॉपसाठी कोणत्या साड्या वाटतात तसं बघू. आज आपण आलोय महेश्वरी साडी जिथं बनते ना त्या ठिकाणी. चला इकडं फॅक्टरी आहे. सबसे पहला काम यहाँ होता है, देखो नदी आती है, नदी बोलते हैं उसको, वो भी यहाँ पर। महेश्वरला आपण आलेलो आहे आणि महेश्वरी साडी बघण्याशिवाय जर इथून गेलं तर मग काहीतरी कमी राहिल्यासारखं वाटेल. तुम्ही धागा बघा, इतका छान, म्हणजे पूर्ण प्युअर असा तो धागे, म्हणजे ते सगळे जे धागे होते ना ते मी पाहून तो थक्कच राहून गेली. इतकं बारीक काम आहे हे. एक एक साडी बनवायला त्यांना 5-6 दिवस लागून जातात आणि त्याच्यानंतर कुठं ती साडी तयार होते. म्हणजे किती पेशन्स आहेत त्याच्यासाठी, त्या एका साडी बनण्यासाठी. आणि त्याच्यात त्यांना वेगळी वेगळी डिझाईन म्हणजे क्रिएट करायची आहे. 2-2, 3-3 कलरच्या साड्या बनवायच्या आहेत, वेगळे वेगळे धागे यूज करायचे आहेत. म्हणजे इतकं ते हे आहे ना, म्हणजे डोक्याच्या बाहेरचं डायरेक्ट. म्हणजे ज्यांना येतं ना, नेहमीची सवय असते त्यांना जमतंच काम, पण ती वेळ एका साडीला बनण्याची खूप, ती काही कमी करू शकत नाही आपण, असं असतं. आणि म्हणूनच या साड्यांचे जे रेट असतात ना ते थोडेसे जास्त असतात, कारण ती प्युअर हँडलूम जी असते ना महेश्वरी असते, त्याच्यामुळे मग याचे रेट जास्त असतात. आणि मला असं वाटलं माझ्याकडे महेश्वरी नाही आहे अजून आपल्या शॉपला, तर त्याच्यासाठी मी गेलेली की मी तिथं बघते आणि आणायला बुवा काही पॅटर्न. पण मग त्याचे रेट आहेत ना ते खूप जास्त आहेत. आणि म्हणून मग मी कसं, माझी स्टार्टिंगच आहे अजून साड्यांमध्ये. मी आणेल, नक्कीच आणेल मी महेश्वरी साड्या. 2-3 पीस मी सिलेक्ट करून टाकून आलेली आहे, पण एकदम असं जास्तीचा माल काही मी अजून भरला नाही. मी फक्त पाहून आली आणि काही जे पीस असतात ना ते सिलेक्ट करून आलेली आहेत. मग ते म्हटले की आम्ही बनवून तुम्हाला देतो म्हणे. तर त्यांनी त्यांच्या शॉपमध्ये ज्या बनलेल्या होत्या ना त्यासुद्धा साड्या दाखवल्या. 0 किलोमीटर कलर बोलो, वही से बोलो कलर। गाइस ये साड़ी बघा किती सुंदर आहे. ये देखो, ये 25,000 आपके हाथ में। 25,000 ये पूरा सेट आएगा, पूरे सेट पे। आता ते दादा म्हटले होते की आमच्याकडे म्हणे स्टार्टिंगच आहे 3,500 ते 4,000पासून आणि त्याच्या पुढे मग 25,000पर्यंतच्या साड्या आहेत. म्हटलं आम्हाला 25,000ची पण साडी पाहून घेऊ द्या कशी आहे काय, असं म्हणून मग मी ही साडी मागवलेली. तर ही 25,000ची होती. खूप साऱ्या साड्या पाहून माझं आधीच पोट भरलेलं होतं, पण तरी जेव्हा होतं लागेलच म्हणून आम्ही आलं बाके बिहारी ह्या हॉटेलमध्ये. आणि ही सुद्धा आहे ना इतकी सुंदर हॉटेल होती, म्हणजे तिथली जी चव होती तिची तर काय तुम्हाला काय सांगू. पारंपरिक पदार्थ होते तिथं बनवलेले त्यांनी. आता आम्ही आलो इकडं बाके बिहारी ह्या इथल्या हॉटेलमध्ये. तर इथलं जे मस्त छान जे डेकोरेशन आहे ना ते खूप आवडलं. हे बघून बाके बिहारी ह्या हॉटेलच्या अगदी जवळच श्रीकृष्ण महाराजांचं मंदिर पण होतं. मग सगळेजण तिथं दर्शनाला गेले आणि खूप सुंदर मंदिर होतं. हे सुद्धा छोटं होतं पण. आणि मग आम्ही आलो इकडं जेवणासाठी हॉटेलमध्ये. तुम्ही बघताय की खाली बसण्याची व्यवस्था होती आणि मग जेवणाच्या ताट ठेवण्यासाठी पाट होतं. तर खूप भारी वाटत होतं, असं मस्त पारंपरिक जेवण छान पद्धतीने आम्ही सगळेजण करत होतो. पाट म्हणजे असं चौरंग होता ना, तो होता जेवणासाठी. जर तुम्ही महेश्वरला आले तर जेव्हा आपण इकडून राजवाड्याकडून खाली उतरायला येतो तेव्हाच ही बाके बिहारी हॉटेल आहे. आणि इथं रिझनेबल आणि खूप छान टेस्टी जेवण आहे. नक्की याल तर इथं व्हिजिट करा. जेवण झाले आणि पुन्हा आम्ही आलो इकडं नदीकाठी.
आता इथं खूप वेळ आम्हाला बसायचं होतं, म्हटलं पाण्याजवळ शांत फक्त बसू आपण, गप्पा वगैरे करू. पण इकडं आल्यानंतर खूप लोकांची अशी गर्दी होती, ती फक्त का तर इथं जे मासे आहेत ना, ते माशांना ते काहीतरी खाद्य टाकत होते. म्हणजे काही जण कणिक घरी पोळ्यांची कणिक असते ना, ती कणिक घेऊन आलेले, काही जण काही असं खात. प्रसाद बेटा खाऊन घेतो. आम्ही बसलो इकडं नर्मदेच्या काठावर आणि मुलं आहेत ना, इतकी सारे मासे आहेत. आता रात्रीची वेळ आहे म्हणून दिसत नाहीये, पण खूप सारे मासे आहेत आणि त्या माशांना आहे ना ते काहीतरी खाद्य टाकतायत त्यांना. ते सगळे जमतायत इकडे घ्या केशव इकडे ना, या बाबांकडे. दिवसा 15 तास काय दिन में भी रहते. इकडे इकडे ना. केशवला तर खूप मज्जा येत होती त्यांना खाऊ टाकायला. ज्या बाबांकडे वगैरे खाद्य जास्त होतं त्यांच्याकडे तो जाऊन बसत होता आणि त्या माशांना खाऊ घालत होता. मग तुझा फेवरेट बांबू हाऊस केशव? तर मैत्रिणींनो, माझा हाच प्रयत्न असतो नेहमी की माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला नेहमी काहीतरी म्हणजे माहिती मिळावी असं म्हणून. तर तुम्हाला जर महेश्वरला यायचं असेल तर तेव्हा तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये थांबाल जिथं रेट पण कमी असतील? नमस्कार सगळ्यांना. आणि आम्ही ना काल ह्या छोट्याशा मस्त बांबू हाऊसमध्ये थांबलेलो होतो. तर मला तुमच्यासोबत म्हटलं शेअर करते. जेव्हा कुणी तुम्ही येशाल ना महेश्वरला तेव्हा मग तुम्हाला इथं बुकिंग करता येईल. खूप छान वाटतंय. काहीच म्हणजे जर तुम्हाला आल्यावर समजेल इथला अनुभव इतकं सुंदर असं वाटत होतं की जसं की आपण ते कार्टूनच्या याच्यामध्ये राहतो तेव्हा कसं राहतं ते तसं छोटंसं याच्यामध्ये. तर बाहेरून असा व्ह्यू येता. चला मधली छोटीशी रूम पण दाखवते तुम्हाला मस्त बसायसाठी. आणि मध्ये एंट्री केल्यानंतर बांबूचंच सगळं आहे. इकडे पाहता मी लाईट लावून घेते आधी. कोणता वाचलेलं तर इकडे TV सुद्धा आहे. त्याच्यानंतर इथं AC दिलेला आहे. तर बसण्यासाठी जर आपल्याला वाटलं TV वगैरे बसण्यासाठी टेबल आणि चेअर आहेत. हे त्यांच्याकडून असं किट मिळतं. आपलं जे चार्जेस आहेत हॉटेलचे ते चार्जेसमध्ये हे किट असतं. डस्टबिन आहे छोटीशी. त्याच्यानंतर इकडे मस्त सुंदर असा वुडन म्हणजे तो पण बांबूचाच आहे ट्रे. आणि हा एकदम मस्त हा साईड टेबल पण आहे. हा खूप जास्त आवडला मला. आपण हॉलमध्ये वगैरे असं ठेवू शकतो. आणि त्याच्यानंतर फ्लोरिंग पण सगळी बांबूचीच आहे. आणि लाईट पण तुम्ही बघा. चहा आलेला आहे मस्त. तो पण वुडन ट्रे मध्ये. चला. आणि इथं मस्त हा डबल बेड आहे. खूप छान एकदम मस्त सॉफ्ट आणि खूप भारी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते पाहिजे तर छान असा आरसा आहे पण 2 in 1 आहे बघा. म्हणजे याच्या इकडे जे आहे ना आपले लगेज वगैरे ठेवण्यासाठी किंवा मग छोटीशी चेंजिंग रूम पण म्हणतो आपण तसं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आहे वॉशरूम तर खूपच मोठं आहे बघा. तर ही जी हॉटेल आहे ना महेश्वरला पोचण्याच्या 2 ते 3 किलोमीटर आधी आपल्याला लागते. आणि तिथं रस्त्याच्या अगदी बाजूला आहे. कुठं शोधायचं काम नाही तुम्हाला. आणि इथले रेट पण खूप रिझनेबल आहे. आणि इथं नाश्ता चहा मिळतो. जेवणासाठी आपल्याला बाहेर कुठंतरी जावं लागतं. मस्त इकडे बाहेर बसलो. मग मस्त चिल करताय तुम्ही तर. खूपच भारी असं रिलॅक्स वाटतं ना. छान वाटतं. मस्त वाटतं.
आता आलेला आहे मस्त गरमागरम नाश्ता, पोहे. हे पहा इकडं त्यांनी शेव टाकलेले आहेत त्याच्यावर. आणि इतका छान सुंदर व्ह्यू आणि तिथं आम्ही मस्त नाश्ता करतोय. अरे मला वाटलं नाही मी दगडशी मी अजून घेऊन आले होते. मग कसे हो पोहे? छान आहे. केशव पोहे खा ना बेटा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा. बाय.